तर मग तुम्ही बघितलं असेल आपण ते बोर बेर चालू करत होतो, कारण की तिथून पाणी वरून खूपच म्हणजे असं डोंगरावरनं पाणी खाली पडतं, तेव्हा ते या शेतामध्ये येतं. आणि हे तीन शेत क्रॉस करून दोन शेत क्रॉस करून तेव्हा तिसऱ्या शेतामध्ये येतं आहे. तर फिरायला मस्त मित्रांनो, एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सोनूकुडी ब्लॉगमध्ये. तर बाई, आजची ब्लॉगची सुरुवात एवढी खतरनाक आहे, कारण की मी आलो आता शेतामध्ये, आणि शेतामध्ये आमचे पाणी भरायचा कार्यक्रम चालू आहे. आणि आता रात्रीची लाईन घेतं, रात्रीचे 12 तर सकाळचे 7 वाजेपर्यंत पाणी चालू राहतं. आता रात्रीचे कमीत कमी 2 नाही तर 3 वाजून गेलं असतील, आम्ही पाणी भरतो इथे. आणि हे इथून असं पाणी भरून वरून येतं. थांबा, आम्ही तुम्हाला बॅटरीवर दाखवतो, कारण की बॅटरी लागते बाई एवढं रात्री इथे. हे फोकस दिसते का तुम्हाला? व्हिडिओमध्ये एवढं दिसत नसणार. इथून वरून येतं पाणी, आणि हे मग इकडनं असं जातं तिथपर्यंत. तिथून असं पुढे येतं आहे. फिलहाल तर आता आपल्याला संध्याकाळचे 7 वाजून जातील. आता जस्ट मी ब्लॉग चालू केला, म्हटलं चला आता ब्लॉग बी काढून घेऊ, तुम्हाला दाखवतो मी पुढचं अजून कसं चालू आहे पाणी भरायचं. इकडनं असं खाली वाकून द्यायला लागतं पुढं झाडाबिडामध्ये. हे झाडामधून आपण ठिकाणं ब्लॉक काढत होतो. असं आहे हे शेत आहे भाऊ, इथं चालू आहे. तिकडे शेकोटी लावली आता. हे पाणी भरायचं चालू आहे. तेवढे 2-3 लाईन होऊन गेल्या, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं दिसत नसेल, कारण की रात्री एवढं कॅमेरा क्वालिटी काय देत नाही भाऊ. फक्त येतो दिसत असेल बॅटरी, मी इकडे तिकडे फिरवत असेल. आम्ही लावला आहे भाऊ मक्कामध्ये. मग पाणी आता आमच्या गावाला रात्रीला लाईट येतं भाऊ, कारण की लाईटवाले दुपारून देतात, पण तेव्हा आपलं पण काय जमत नाही, ड्युटी राहतात त्यामुळे. आणि आपल्याला काही जमत नाही म्हणून मी काही एकटा येत नाही, कारण की शेतामध्ये काही लई विषय आमच्या इथे. आता तुम्हाला एवढं दिसत नसेल, पण दिवसाला जेव्हा येईल ना माहिती, तर जुने ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल शेत कसं आहे. आपण इथून डायरेक्ट आता सकाळी निघू 7 वाजता. तर बाई, डायरेक्ट शेतामधून सकाळी 5 वाजता आलो तो आम्ही, आणि मी कंटिन्यू 6:30ला ब्लॉग कंटिन्यू करतो या, कारण की बाई झोप झाली नव्हती. 2-1 वाजता उठलो, आणि आज वापस आपल्याला पाणी भरायला जायचं आहे. तर आजचा बी ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू दाखवेल मी, म्हणजे आज ब्लॉग कंटिन्यू आला जात होता, रात्री चालू केला होता ना त्याच्यामुळे. फिलहाल दादा थोडा मस्त फ्रेश बेशून आंघोळ विंगोळ करून ऑफिसवर जाऊ, तर थोडा टाईमपास करू, मित्रमैत्रिणींना भेटू, मग रात्री आपल्याला वापस निघायचे. आणि आमची ना बाई गाडी बंद पडून गेली, ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं नाही. ती सुधारायला टाकली, बघू आता झालं आहे का नाही तर माझ्या मित्राचीच गाडी घेऊन जायला लागेल. तर मग तुम्ही बघितलं असेल आपण ते बोर बेर चालू करत होतो, कारण की तिथून पाणी वरून खूपच म्हणजे असं डोंगरावरनं पाणी खाली पडतं, तेव्हा ते या शेतामध्ये येतं. आणि हे तीन शेत क्रॉस करून दोन शेत क्रॉस करून तेव्हा तिसऱ्या शेतामध्ये येतं आहे. तर फिरायला मस्त शेकोटी केलेली, आणि शेकोटीमध्ये मस्त आता बसलेलो आहे, आणि पबजी खेळायला. शेकोटीला बी लई टाईम लागून गेला बाई. आता मस्त शेकोटी चालू आहे, आणि तिकडे पाणी भरायचं चालू आहे. आता सकाळी 5 वाजता निघू आम्ही इथून. चला मग आता आपण डायरेक्ट शेतपूरला घरी भेटू आपण. तर बाई, आता रात्रीचे वाजले 3, तोपर्यंत आमचं चालूच आहे अजून बी. एवढं काय झालेलं आहे अजून, खूपच लांगा बाकीत. एवढं अजून शेत बाकी आपलं, तुम्हाला व्हिडिओमध्ये काही दिसत नसणार एवढं.
तर बाई सिद्धा ब्लॉग डायरेक्ट 5 वाजता कंटिन्यू करतो मी. शेतामधून सकाळी 5ला आलो होतो. आता मस्त फ्रेश बेशून आता फिरायला निघेल. आज काही फिक्स नाही आमचं जायचं फिरायला. दादा थोडा फिरू बाई 2-1 दिवसापासून फिरलो नाही मी बाई. आज शेतामध्ये जायचा काय एवढा प्लॅन नाही आमचा. प्रेम बाई कधी का कधी चालेल ना भाई, घेऊन हां पालटी दिल तुला मस्त. आपण शेतामध्ये फिलहाल बघू आज जायचं तर आहे का नाही. मस्त मेडिकलवर फिरू आज बाई. आता मेडिकलवर आलेलो आहे. आज काय शेतात गेलो नाही आम्ही. तर मग कारण की आज थोडंसं म्हटलं जाऊ द्या, आज पाणी बिणी येणार नव्हतं म्हणून काही गेलो नाही आम्ही तिथे. आजचा छोटा ब्लॉग तुम्हाला लावायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये. Make him spicy, Papa.